सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी अवादा एनर्जी प्रकल्पावरील ऑफिस बॉयचा जबाब न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय। देशमुख हत्या प्रकरणात अवादा एनर्जी प्रकल्पातील ऑफिस बॉयचा जबाब महत्त्वाचा ठरलाय। 6 डिसेंबर 2024 रोजी अवादा एनर्जी प्रकल्प परिसरात सुदर्शन घुलेसह त्याच्या साथीदारांकडून गोंधळ घालण्यात आला। यावेळी सुरू असलेलं भांडण सोडवण्यासाठी वॉचमन गेले असता त्यांना मारहाण करण्यात आली। याच दरम्यान सुदर्शन घुले यानं मी वाल्मिक कराडचा माणूस आहे, कंपनी सुरू ठेवायची असेल तर 2 कोटी रुपये खंडणी द्या, नाहीतर कंपनी बंद करा, असं सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारानं म्हटलं। यावेळी मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख आले आणि त्यांनाही धमकावण्यात आलं। हाच ऑफिस बॉयचा जबाब महत्त्वाचा ठरलाय। कालच्या सुनावणीत देखील या जबाबाचा उल्लेख आहे। मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी खटल्याच्या बुधवारी पार पडलेल्या सुनावणीनंतर एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। संतोष देशमुखांचं अपहरण करून खून केल्याची कबुली सुदर्शन घुलेसह आरोपींनी दिली असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळते। यावेळी सुदर्शन घुलेसह जयराम चाटे, महेश केदार यांनी देखील जबाब दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तसंच सुदर्शन घुले हाच टोळी प्रमुख असल्याचं सांगण्यात आलंय। दरम्यान असाच युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी देखील न्यायालयामध्ये केला होता। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी काल बीड न्यायालयामध्ये केलेल्या युक्तिवादामध्ये सुदर्शन घुलेनं वाल्मिक कराडनं खंडणीला आडवा आला तर कायमचा धडा शिकवा असं सांगितलं होतं। अशी कबुली दिल्याचा युक्तिवाद आणि पुरावे जोडलेले आहेत असं सांगितलं होतं। त्यानंतर आता वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून सुदर्शन घुलेनं हत्येची कबुली दिली आहे। त्यामुळे हत्येचा मास्टरमाइंड सुदर्शन घुलेच असल्याचं कळतंय। ह्या आरोपीच्या आकाला वाचवण्याचा प्रयत्न या राज्याचे गृहमंत्री काही काळ करत होते। जसं आज ते सातारच्या एका आकाला वाचवतायत किंवा अन्य काही लोकांना वाचवतायत। कुणाल कामराच्या स्टुडिओवर हॅबिटेटवर ज्यांनी हल्ला केला आणि जे कुणाल कामराला ठार मारण्याच्या धमक्या देत आहेत त्यांनाही वाचवलं जात आहे। महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था याची अवस्था अत्यंत दारुण झाली आहे। त्याचं कारण गृहमंत्री हताश, हतबल आणि गोंधळलेले आहेत।